किती चटके सहन करायला लागतात ते फक्त त्यांनाच माहिती असतात. त्यांचे दुःख आपल्याला सुख प्राप्त करून देत असतात. गरम पोळी खाताना सुख लागतं माणसाला, पण ती सुखाची पोळी भाजत असताना, शेकत असताना या मायमाऊलीला चटके सहन करायला लागतात. दुःखाशिवाय सुखाची अनुभूती नाही. भगवंताचा जन्म होणार होता. भगवंताचा जन्माचा आधी वसुदेव बाबा देवकींनी फार दुःख भोगलेत माय बापू हो. दुःखाशिवाय सुखाची अनुभूती प्राप्त होत नाही. संसारातलं दुःख हे सुखाला कारणीभूत आहे. बहिणाबाई एका कवितेमध्ये सुंदर सांगतात, संसाराची उपमा दिली आहे संसाराला. अरे संसार संसार जसा तवा चुलीवर, आधी हाताला चटके मग मिळते भाकर. अरे संसार संसार. संसार कसा आहे मायबापो? संसार हा दुःखमयी संसार सांगितला आहे. दुःखातूनच सुखाची अनुभूती घडत असते आणि याच दुःखाला कारणीभूत ठरले आहेत वसुदेव बाबा आणि देवकी माता. वसुदेवाला देवकी द्यायची ठरवली. आता विवाह करायचा. विवाहाची तयारी कंसानं चालू केली. उग्रसेनाचा पुत्र कंस, देवकाची कन्या देवकी. उग्रसेन देवक दोघं भाऊ. काकाची मुलगी म्हणजे चुलत बहीण होती कंसाची देवकी. आणि देवकीचा विवाह वसुदेवांशी करावा हा अट्टहास होता कंसाचा. कारण आधी 5 बहिणी दिल्या, त्या सुखात मग 6वीही सुखात राहील. कारण देवकीवरती अधिक प्रेम कंसाचं होतं म्हणाले. आणि कंसाचं प्रेम आपल्या बहिणीवरती असल्यामुळे बहिणीला कुठल्याही प्रकारे त्रास व्हायला नको हा विचार करणारा भाऊ असतो मायबापू. जगामध्ये हे निस्वार्थ प्रेम जर एखाद्या बहिणीवर कोणी करत असेल तर तिचा भाऊ असतो मायबापू. भावाचं प्रेम हे निस्वार्थ असलं पाहिजे, तरच त्या नात्याला महत्त्व आहे. ज्या बहीण भावाचा प्रेमामध्ये स्वार्थ येऊन जातो ना, त्या ठिकाणी बहीण भावाचं नातं संपून जात असतं मायबापू. बोला राधे 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 राधे. एकदा काय झालं माहितीये का? 2 भावंड एका गावामध्ये राहायचे. आई वडील नव्हते. भावानं हळूहळू करून पैसा कमवला, बहिणीचं लग्न केलं. बहीण सासरी गेली राहायला. एवढं प्रेम होतं दोघांचं एकमेकांवर. पण इकडे भावाचं लग्न एके दिवशी झालं. भावानं वहिनीला घरात आणलं. त्या दिवसापासून बहीण भावाच्या नात्यामध्ये फूट पडली. बहिणीला भेटण्यासाठी भावाला वहिनी जाऊ देत नव्हती. दोघांच्या नात्यामध्ये दुरावा निर्माण झाला आणि दोघे एकमेकांपासून लांब राहायला लागलेत. एकमेकांना पत्र नाही, रक्षाबंधनला भेटणं नाही, भाऊबीजला भेटणं नाही. आणि अशी सगळी एकंदरीत परिस्थिती असताना एके दिवशी काय झालं? बहिणीने पत्र लिहिलं, दादा मला तुम्हाला भेटायची इच्छा आहे. दादा तुम्हाला भेटायला येतोस का म्हणाले. रक्षाबंधन जवळ येतंय, रक्षाबंधनच्या दिवशी मला तुला भेटायचंय. अरे किती वर्ष होऊन गेले हातावरती तुझ्या राखी बांधलेली नाहीये. मला नाही येता आलं तर तुला सुद्धा माझी आठवण झाली नाही. दादा मला तुला भेटायचंय, येतोस का म्हणाले. दादानं पत्र वाचलं. पत्र वहिनीच्या हातामध्ये पडलं आणि वहिनीने सांगितलं, भेटायला जायची काहीही एक आवश्यकता नाही. ज्यावेळेस बहिणीचं लग्न झालं त्यावेळेस भावाची परिस्थिती खूप चांगली होती. बहिणीचं लग्न करताना भावाने एका गरीबाला देऊन टाकली होती. गरीब घरच्या त्या बहिणीला कधी भेटायला जात नव्हता, गरीबाकडे होती. बहिणीची परिस्थिती अत्यंत बिकट होती आणि भावाची परिस्थिती खूप चांगली होती. वहिनीला धाक असायचा, जर हा भेटायला गेला, जर दोघांमधलं प्रेम वाढलं तर त्याच्या बहिणीला या प्रॉपर्टीतला अर्धा हिस्सा द्यायला लागेल. म्हणून त्या वहिनीने त्या भावाला बहिणीपासून दूर केलं. मायबापू हो, भाऊ गेला नाही. अशातच काही वर्ष निघून गेले मायबापू हो. दरवर्षी तिने पत्र लिहावं, भावाला बोलवावं, भावाला भेटण्याची इच्छा व्यक्त करावी, पण भेट होत नव्हती. आणि अशातच कालगती कशी असते बघा. भाऊ श्रीमंत होता, बहीण गरीब होती. आता मात्र कालगती बदलली. भावाची परिस्थिती हळूहळू ढासळायला लागली. गरिबीच्या दिशेने भाऊ जायला लागला आणि श्रीमंतीच्या दिशेने बहीण यायला लागली. गडगंज श्रीमंत झालाय त्या बहिणीचा नवरा. अफाट प्रॉपर्टी गोळा झालेली आहे. भावाची परिस्थिती दैन्य झाली आहे. 2 घरून काहीतरी मागून आणावं, खावं अशा पद्धतीने भावाचा उदरनिर्वाह चाललाय. आणि आज एके दिवशी त्या भावाच्या गावात राहणारी एक स्त्री
त्या बहिणीच्या गावात गेलेली होती आणि त्या बहिणीचं वैभव पाहिलं आणि हिला भावाला येऊन सांगितलं, ए बाबा, अरे तुम्ही एवढी गरिबी सहन करताय, जा तुमच्या बहिणीकडे किती प्रॉपर्टी आहे, बहिणीकडनं मदत मागा म्हणाले. बहीण फार श्रीमंत झाली, आता फिरायला 4 चाकी गाडी आहे तिला म्हणाले, भली मोठी, मोठा बंगला आहे तिच्याकडे. आता मात्र बहिणीने सांगितले, का हो खरं आहे ना, तुमच्या बहिणीची कधीची तुम्हाला आठवण नाही, एवढ्या वर्षापासून तुमची बहीण राखी बांधायला बोलवते, जाऊन या म्हणाले. आता रक्षाबंधन जवळ आली आहे. भावाला वाटला आता जाऊन उपयोग नाहीये, कारण वेळ निघून गेलेली आहे. ज्यावेळेस ती बोलवत होती त्यावेळेस मी गेलो नाही, आता गेलो तर परिस्थिती बिकट होईल. तरी सुद्धा बहिणीचा आग्रह होता, भावाला लाज वाटत होती. बहिणीला भावाला पत्र लिहायला लावलं, बहिणीनं आमंत्रण दिलं. आमंत्रण बहिणीपर्यंत पोहोचलं आणि बहीण आता तयारी करायला लागली भावाला भेटायसाठी म्हणून. गाडी तयार झाली, गाडीमध्ये ती बसली. तिच्याकडे जेवढे सोनं होतं ना, सोनं तेवढं सगळं अंगावरती घालून घेतलं, बांगड्या वगैरे, पाटल्या बिटल्या, सगळं अंगावरती सोनं. आणि सोन्याने मडलेली ती बहीण भावाला भेटण्यासाठी भावाच्या घरी जायला निघाली आहे. गाडीमध्ये बसली आहे, भली मोठी फॉर्च्युनर सारखी गाडी आहे आणि त्या ठिकाणाहून ती गाडी निघाली आहे, सरास वेगाने चालते. हिच्या मनामध्ये अनेक विचार चालले की मी ज्यावेळेस गरीब होती त्यावेळेस भावाला माझी कधी आठवण आली नाही आणि आज माझा भाऊ माझी आठवण करतोय, काय कारण असलं पाहिजे काही समजत नाहीये तिला. गाडी निघाली, पाहता पाहता भावाच्या त्या गावामध्ये गेली आहे. भावाच्या घरासमोर जाऊन गाडी उभी राहिली. भावानं भली मोठी रांगोळी घातलेली होती, नवीन बेडशीट त्या गादीवरती टाकलेलं होतं, सुंदर स्वयंपाक बहिणीने बनवलेला होता ना. अशा सगळ्या याच्यामध्ये हे बहीण आल्याचं पाहून दरवाजावरती आरती ओवाळली गेली बहिणीची. बहीण येऊन बसली. मायबाप हो, बहिणीने सांगितलं, ताई आता हातपाय धुवून घ्या, तुम्हाला भूक लागली असेल ना, मी जेवायला वाढते म्हणाले. एक पाट होता, पाटाचा आजूबाजूला रांगोळी घातलेली होती, चटई टाकलेली होती, उदबत्ती लावलेली होती, फुलांनी रांगोळी सजवली गेली होती. ताट, त्या ताटामध्ये 4-5 वाट्या होत्या, त्या वाट्यांमध्ये प्रत्येकी काही काही पदार्थ भरलेले होते. पंचपक्वान्न त्या दिवशी बहिणीने बनवले होते.